पवित्र पोर्टल 2026 तर विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर नवीन परिपत्रक एक उपलब्ध झालेला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघू शकता विद्यार्थ्यांना त्यांचे जे प्रिफरन्स आहे हे जनरेट करणे किंवा लॉक करणे यासाठी परत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या अगोदर आपल्याला 13 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती, आता परत यामध्ये मुदतवाढ झालेली आहे। तर मुदतवाढ तुम्हाला 16 तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे। तर तुमचे जर प्रिफरन्स जनरेट आणि लॉक व्हायचे बाकी असेल तर तुम्ही 16 तारखेपर्यंत तुमचे प्रिफरन्स जनरेट आणि लॉक करू शकता। त्याचप्रमाणे ज्यांनीही आपले प्रिफरन्स दिलेले असेल परंतु काही त्यांना अडचण वाटत असेल, प्रिफरन्स परत त्यांना व्यवस्थित करायचे असेल तर तुम्ही अनलॉक करून परत लॉक करू शकता। याबद्दलचे नवीन परिपत्रक साईटवर उपलब्ध झालेले आहे। तर बघू शकता न्यू बुलेटिनचं जे ऑप्शन आहे किंवा सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे, तर यामध्ये अप्लिकंटसाठी ज्या गाईडलाईन आहेत त्यामध्ये परिपत्रक उपलब्ध झालेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक बुलेटिन म्हणून परिपत्रक देण्यात आलेलं आहे। यामध्ये आकडेवारी सुद्धा देण्यात आलेली आहे। तर सर्वात अगोदर आपण काय चेक करू बघा, मुदतवाढ। तर विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि लॉक करण्याची जी मुदत होती ही 13/8/2026 ऐवजी 16/8/2026 पर्यंत वाढवण्यात येत आहे। म्हणजे आता आपली लास्ट डेट काय आहे, 16/8/2026। तर हे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यानंतर आता जर यामध्ये आकडेवारी चेक केली तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी आकडेवारी सुद्धा बघा, साधारणतः रात्री 11 वाजेपर्यंत जर बघितलं म्हणजे काल, तर मुलाखतीशिवाय 1,07,254 विद्यार्थ्यांनी आपले जे प्रिफरन्स आहे हे लॉक केलेले आहे आणि मुलाखतीसह 78,754 विद्यार्थ्यांनी आपले प्राधान्यक्रम लॉक केलेले आहे। म्हणजे जो आकडा आहे हा वाढलेला आहे। त्याचप्रमाणे साईटसुद्धा व्यवस्थित चालत आहे। काल सकाळपासून भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांनी आपले प्रिफरन्स जनरेटसुद्धा करू शकले, लॉकसुद्धा करू शकलेले आहे। साईटमध्ये कोणताही प्रॉब्लेम असा वाटत नाही आहे आता आणि साईट व्यवस्थितरित्या कामसुद्धा करत आहे। आपण संपूर्ण व्हिडिओ जसे की प्रिफरन्स जनरेट आणि लॉक करण्याचा सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे, या व्हिडिओला लिंक केलेला आहे। त्यानंतर ज्यांनाही अनलॉक करायचे आहे, काही त्यांच्या याच्यामध्ये त्यांना वाटत आहे की काही प्रिफरन्स मला ॲड करायचे आहे, काही प्रिफरन्स त्यांना रिमूव्ह करायचे आहे, तर तुम्ही अनलॉक करून सुद्धा परत लॉक करू शकता। तो व्हिडिओसुद्धा या व्हिडिओला लिंक करून देतोय, त्याप्रकारे व्हिडिओ बघा, आपले फॉर्म कंप्लीट करा। कारण की आता आनंदाची बातमी अशी आहे की भरपूर असे विद्यार्थी होते की त्यांना अडचणी जात होत्या, परंतु आता ही जी अपडेट आली ही अपडेट खूप आनंदाची आहे। या अपडेटमुळे आता जेही विद्यार्थी आपले प्रिफरन्स जनरेट किंवा लॉक करू शकलेले नाही आहे ते विद्यार्थी शांतपणे आणि व्यवस्थितरित्या आपले जे प्रिफरन्स आहे हे जनरेट आणि लॉक करू शकतात। तर टोटल विद्यार्थी 1,70,108 विद्यार्थी आहे आणि यामधून साधारणतः 1,00,000च्या जवळपास विद्यार्थ्यांनी आपले जे प्रिफरन्स आहे हे लॉक केलेले आहे। म्हणजे आता साधारण 70-80 हजार विद्यार्थी बाकी आहे ज्यांनी आपले प्रिफरन्स जनरेट आणि लॉक करायचे बाकी आहे। तर या 3 दिवसात ते विद्यार्थीसुद्धा आपले प्रिफरन्स जनरेट आणि लॉक करू शकतात। त्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही कंप्लीट केली जाणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची जी निवड केली जाणार त्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर सध्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 13 तारीखची 16 तारीख झालेली आहे। तर पवित्र पोर्टल 2025-26 बद्दल जीही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।